नमस्कार. या ठिकाणी मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर बघा, या ठिकाणी जी काय योजना होती वयोश्री योजना, या योजनेमध्ये काही बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. तर बघा, या योजनेच्या माध्यमातून जे काय बुजुर्ग व्यक्ती आहे, जो म्हातारा व्यक्ती आहे, तुमचे आजी आजोबा पणजोबा जे काय असे म्हातारे व्यक्ती आहे, तर यांच्यासाठी प्रतिमाह 3,000 रुपयाची रक्कम या ठिकाणी डायरेक्ट अकाउंटमध्ये जमा होणार आहे या योजनेचा लाभ घेतल्यास. तर बघा, या ठिकाणी पहिले या योजनेसाठी जीवनावश्यक साधने दिली जात होती वयोश्री योजनेच्या माध्यमातून, पण आता डायरेक्ट 3,000 रुपयांची रक्कम या ठिकाणी देण्यात येणार आहे बुजुर्ग व्यक्तींना, म्हाताऱ्या व्यक्तींना. तर बघा, तुमच्या घरामधील आजी आजोबा पणजोबा यांच्यासाठी ही योजना आहे. तर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर बघा, या ठिकाणी भारत सरकारने ज्येष्ठ नागरिकांना एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. वयोश्री योजना अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 3,000 रुपयांची रक्कम थेट आर्थिक मदत मिळणार आहे. या निर्णयामुळे देशभरातील लाखो वृद्ध नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे. तर बघा, या ठिकाणी 3,000 रुपयांची रक्कम या ठिकाणी बुजुर्ग व्यक्तीच्या खात्यावर या ठिकाणी मिळणार आहे या योजनेचा लाभ घेतल्यावर. तर या ठिकाणी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या निर्णयानुसार आता बघा, वयोश्री योजनेत स्वरूप बदलण्यात आले आहे. याआधी या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना विविध सहाय्यक साधने पुरवली जात होती. मात्र वाढत्या महागाईचा विचार करता आणि वृद्धांच्या विविध गरजा लक्षात घेऊन आता थेट आर्थिक मदत देण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेण्यात आलेला आहे. तर बघा, या ठिकाणी 3,000 रुपयांची आर्थिक मदत हे बुजुर्ग व्यक्तींना मिळणार आहे. तर बघा, या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता देखील आहे, काही अटी आहेत. तर बघा, या ठिकाणी अट काय आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय म्हणजे की आजोबा पणजोबा बुजुर्ग व्यक्तीचे वय 60 वर्षे असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेषत्वाने लागू करण्यात आलेली आहे. ज्या वृद्ध व्यक्तींना निवृत्ती वेतन मिळत नाही, कुटुंबाकडून पुरेसा आर्थिक पाठिंबा मिळत नाही किंवा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी संघर्ष करावा लागतो, अशा बुजुर्ग व्यक्तींसाठी, अशा म्हाताऱ्या व्यक्तींसाठी, अशा आजोबांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा या ठिकाणी बुजुर्ग व्यक्तीला लाभ घेता येईल. तर बघा, या ठिकाणी 60 वर्षे वय असलेल्या व्यक्तींना याचा लाभ मिळणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही लक्षात घेतले आहे की अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना थेट आर्थिक मदत देणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे 3,000 रुपयांची ही रक्कम त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यास मदत करेल. तर बघा, या ठिकाणी अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे, आवश्यक डॉक्युमेंट काय लागणार आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहे. इच्छुक ज्येष्ठ नागरिकांना काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागेल. यामध्ये वयाचा पुरावा आहे. तर या ठिकाणी बघा, पहिला वयाचा पुरावा आहे, जन्म दाखला आहे, आणि बघा आधार कार्डसुद्धा आहे, बँक खातंसुद्धा आहे, उत्पन्नाचा दाखला आणि अलीकडील पासपोर्ट फोटोसुद्धा लागणार आहे. यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे डॉक्युमेंट्समध्ये. तर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स असल्यास तुम्ही अर्ज करू शकता. या ठिकाणी अर्ज करण्यासाठी सरकारने 2 पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. तर बघा, डिजिटल साक्षरता असलेले नागरिक ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील करू शकता. तर ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही त्यांच्यासाठी स्थानिक सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात जाऊन, इकडे बघा, स्थानिक न्याय विभागाच्या कार्यालयात जाऊन ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर तुम्ही सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात जाऊन देखील अर्ज करू शकता ऑफलाईन.
तर बघा यानंतर या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारसोबत समन्वय साधला आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. हा कक्ष अर्जांची छाननी करणार आहे, कागदपत्रांची पडताळणी करणार आहे आणि लाभार्थी प्रक्रियासाठी जबाबदार असेल. तर बघा या ठिकाणी याची छाननी होऊन हे तुमचा बुजुर्ग व्यक्तींना लाभ मिळणार आहे. तर बघा सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील काही महिन्यात या योजनेचा विस्तार करण्याची योजना आहे. यामध्ये अधिक ज्येष्ठ नागरिकांना समाविष्ट करणे आणि मदतीची रक्कम वाढविणे यांचा विचार केला जात आहे. तर बघा या योजनेमध्ये पुढील काही महिन्यात रक्कम देखील वाढण्याची शक्यता आहे. योजनेच्या अंमलबजावणीचे सतत मूल्यांकन करून आवश्यक ते बदल करण्यात येऊ शकतात. वयश्री योजना ही ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी टाकलेली एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे लाखो वृद्ध नागरिकांना त्यांच्या जीवनाच्या सायंकाळी आर्थिक स्थिरता आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनमानात नक्की सकारात्मक बदल घडून येणार आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला मासिक महिन्याला 3,000 रुपयांचा लाभ जर घ्यायचा असेल तर या योजनेचा अर्ज केल्यास तुम्हाला 3,000 रुपयांचा महिन्याला लाभ मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, ही होती न्यूज. असेच नवनवीन योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.